नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज बनवणार आहे रस. मी आंबे घेतलेले आहेत ना, हे विकतचे नाही आहेत, कलमी पण नाही आहेत आणि हे आपले आहेत गावरान शेतामधले आंबे आहेत. खूप छान रस लागतो खायला आणि होतो सुद्धा खूप छान आणि एकदम लाल झरीत रस होतो. आपल्याला हा रस मिक्सरमध्ये सुद्धा बनवायचा नाही, असाच आपण हाताने रस बनवणार आहोत. मिक्सरमध्ये बनवण्यापेक्षा ना हाताने हा गावरान आंब्याचा रस बनवलेला खूपच खायला छान आणि टेस्टी आणि मस्त लागतो. व्हिडिओ कुठे स्किप करू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. अशा पद्धतीने मी इथं आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 2 पाण्याने आणि अशा पद्धतीने आपल्याला हे बिलबिले करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने करून हा वरचा देठ आहे ना, हा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. सर्व आंबे आपल्याला अशाच पद्धतीने देठ काढून घ्यायचे. अशा पद्धतीने सर्व आंब्याचे आपण पुढचे देठ काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला एका ताटामध्ये आहेत ना पिळून घ्यायचे. आता सर्व आंबे आहेत ना अशा पद्धतीने आपल्याला ताटामध्ये पिळून घ्यायचे. किती मस्त असा लाल झरीत रस निघतोय आंब्यामध्ये. गावरान आंब्याचा रस यांना खायला खूप छान लागतो. सर्व आंबे आपल्याला अशाच पद्धतीने पिळून घ्यायचे. सर्व आंबे अशा पद्धतीने आपण पिळून घेतलेले आहेत आणि हाताने ना आपल्याला अशा पद्धतीने त्या कोळीचा आहे ना सर्व रस आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हातावरती कोळी चोळली ना सगळाच रस निघतो. हाताने असं चोळल्यावरती ना अजिबात कोळीला रस राहत नाही. किती मस्त असा घटमुटीत रस निघलेला आहे. पाहू शकता. आपल्याला मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घ्यायची गरज नाही. गावरान आंब्याचा आहे ना असा किती मस्त असा बारीक रस इथं झालेला आहे. आता आपण जे आता टरखलामध्ये सुद्धा रस असतो. अशा पद्धतीने त्याचे तुकडे करून घ्यायचे सर्व टरखलाचे आणि पाणी टाकून ना 1 ग्लास हे आपल्याला धुवून घ्यायचे. याच्यामध्ये सुद्धा रस निघतो. आपल्याला ह्या रसामध्ये ना पाण्याचा वापर जास्त करायचा नाही. एकदम घटमुट आपण आता इथं रस बनवणार आहोत. जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला. इथं 1.5 ग्लास पाणीच टाकून हे आपण टरखल आहेत ना आंब्याचे हे अशा पद्धतीने चोळून घ्यायचे. अशा पद्धतीने चोळल्याच्या नंतर आहे ना त्याच्यामधला सर्व रस निघतो. अशा पद्धतीने ना चोळून घेतल्याच्या नंतर असं पिळून घ्यायचं. पिळून घेतल्याच्या नंतर आहे ना सर्व रस निघतो. मस्त असा माझा इथं गावरान आंब्याचा रस तयार झालेला आहे. पाहू शकता. मस्त असा मी घटमुट इथं तयार केलेला आहे. जास्त पाण्याचा वापर केलेला नाही. किती मस्त पाहू शकता. आता याच्यामध्ये ना आपली आवडीनुसार साखर टाकून घ्यायची. मी इथं पोहे खायचे आहेत ना 3 चमचे साखर टाकून घेणार आहे आणि साखर टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडीशी ती विरघळून द्यायची. विरघळल्याच्या नंतर किती मस्त असा गोड रस खायला लागतो. आणि आंबेसुद्धा गोडच आहेत बरं का, पण तरी पण मी इथं साखर टाकलेली आहे थोडीशी. कशी वाटली माझी इथं आंब्याच्या रसाची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जरी आवडला ना व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.